सभापती महोदय, सन्मान्य सदस्य अमोल मिटकरी यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहे ते 100% मुद्द्याशी मी सहमत आहे, ती वस्तुस्थिती आहे। परंतु हे बाब देखील आपल्याला मान्य करावे लागेल की यावर्षीचा जो अर्थसंकल्प आपण पाहिला आणि त्याचा जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की या सर्व गोष्टीसाठी जे आपल्याला अपेक्षित आहे त्या सर्व बाबी अर्थसंकल्पामध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होत असताना दिसणार आहे। पर्यावरण बदल आणि हे जे नैसर्गिक संकट आहे हे काही नैसर्गिक आहे आणि काही मानवी चुकामुळे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे। आपण विकसित होण्याची जी संकल्प या ठिकाणी केला आहे, औद्योगिक प्रगती आपल्याला थांबवता येत नाही, सिमेंट कॉन्क्रीटचे घर आपल्याला थांबवता येत नाही, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपल्याला थांबवता येत नाही, नवीन बांधकाम आपल्याला थांबवता येत नाही। यासोबतच जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण या तिन्ही प्रदूषणावर समाजाच्या प्रत्येक माणसाला जागरूकतेची गरज आहे। कालच माननीय मुख्यमंत्री महोदयाने एका कार्यक्रमात म्हटलं की जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शनचं आंदोलन सुरू झालं होतं अण्णा हजारेचं, तेव्हा पुरे देशाचे लोक आंदोलन करू लागले की इंडिया अगेन्स्ट करप्शन। मग प्रश्न असा उपस्थित, जेव्हा पुरा देश भ्रष्टाचाराच्या विरोधात तर तेव्हा भ्रष्टाचार करते कोण? तशीच ही अवस्था आहे। प्रत्येक माणूस हा पर्यावरणावर भाष्य करतो, वातावरण बदलावर आपण भाष्य करतो, पण आपण आपल्या जीवनामध्ये कृती करताना आपल्या हातून किती पर्यावरणाचा नाश होतो का याचा आत्मचिंतन आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही। त्यामुळे ज्या गोष्टी घडून राहिलेल्या आहेत ते अत्यंत वाईट आहे, दुर्दैवी आहे, परंतु यासाठी पूर्ण देशाच्या लोकसंख्येला स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे। विद्यार्थी जीवनाच्या शालेय शिक्षणापासून पर्यावरण हा विषय कंपल्सरी करायला पाहिजे, संस्कार तसे देण्याची गरज आहे। आज आपण पाहतो की कुठल्या गावामध्ये किंवा आज ज्या ज्या ठिकाणी आपण गावात गेलो त्या त्या ठिकाणी थोडंसं विषांतर करत आहे, परंतु कचरा व्यवस्थापन हा खूप मोठा प्रश्न झालेला आहे। गावाच्या बाहेर प्लास्टिकचा पूर्णपणे सडा त्या ठिकाणी सापडलेला आहे। कुठल्या गावामध्ये धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ कुठले असलं की सर्रास प्लास्टिकचा वापर केला जात आहे। प्लेटपासून तर कढी पिणाऱ्या डोण्यापासून तर सर्व, आता पहिले सर्व याच्यावर राहत होते, पत्रावळ्या बंद झाल्या। आता ही परिस्थिती आहे, ही तर काही तर मनुष्याने निर्माण केलेली आहे। आपल्या चुकीचा परिणाम आपल्यालाच भोगावे लागेल। तुझा तुझ्या जीवनाचा शिल्पकार। शासनाच्या वतीने जर आपण या संदर्भामध्ये याचा जे खरा फटका बसत आहे तो शेतकऱ्याला बसत आहे मोठ्या प्रमाणात। आपण ज्या ज्या उपाययोजना 10 आपत्ती केंद्र सरकारने नॅशनल आपल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार केली, ज्या ज्या आपत्ती केंद्राने केल्या नव्हतं, मग आग लागणे असेल, समुद्री उधाण असेल, वीज कोसळणे असेल, अतिवृष्टी असेल, सततचा पाऊस असेल, थंडीमुळे होणारे नुकसान असेल, राज्य शासनाने सदैव शेतकऱ्यांची बाजू घेतलेली आहे। आणि आज आपण पाहिलं तर देवेंद्रजी जेव्हा पूर्वी मुख्यमंत्री होते, जेव्हा सुधीरभाऊ वनमंत्री होते, आणि आज आपण कालच्या अर्थसंकल्पामध्ये 300 कोटी वृक्ष लागवडचा आपण संकल्प या ठिकाणी केलेला आहे। विकास तर आपल्याला करावाच लागेल। आपण विकसित महाराष्ट्र 2047चं स्वप्न पाहिलं आहे, परंतु विकास के साथ विरासत भी। आणि एका बाजूने विकास तर दुसऱ्या बाजूने त्या विकासामुळे जे पर्यावरणाचा जो विपरीत आघात होतो त्या आघातावर योग्य ते उपाययोजना करणं हे देखील काळाची गरज आहे। परंतु दुर्दैवाने आपण पर्यावरण अनुमती घेताना ज्या ज्या गोष्टी कंप्लायन्ससाठी सांगतो त्याचं कंप्लायन्स पूर्णपणे होत नाही, काही प्रमाणात होते, हे वस्तुस्थिती देखील आपल्याला नाकारता येणार नाही। कृषी विभागाच्या वतीने, मदत पुनर्वसन विभागाच्या वतीने जे जे आपल्या अपेक्षा आहेत त्या सर्व अपेक्षेनुरूप निर्णय झालेले आहे, हे मला आपल्याला पटवून सांगण्याची गरज नाही। यावर्षीचा अर्थसंकल्प सरकारची जी दिशा एका बाजूने विकास आहे तर दुसऱ्या बाजूने पर्यावरणाच्या रक्षणासाठी आता आपल्या पर्यावरण मंत्र्याला पर्यावरण व वातावरण बदल आपण केलेला आहे। वाळूच्यामुळे पर्यावरणाचा नाश होतो, आपण आर्टिफिशियल सँडच्या संदर्भामध्ये निर्णय घेतले, त्याचे नवीन नवीन
प्रस्ताव या ठिकाणी दिले, अनेक लोकांना अशा पद्धतीची ऑफर्स दिली आहे की कशा पद्धतीने आर्टिफिशियल सँड जर दिली तर नैसर्गिक वाळूचा, नदीचा वाळूचा वापर न करता त्या संदर्भात सरकारने प्रत्येक गोष्टीमध्ये कृती केलेली आहे. परंतु एकट्या सरकारमुळे हे शक्य नाही. या देशात राहणाऱ्या आणि राज्यात राहणाऱ्या सर्व लोकांना आपल्या जीवनामध्ये कृती त्या ठिकाणी बदल करावा लागणार. आपण कृषी विभागामार्फत आपण जर या ठिकाणी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण वापर करत आहोत. समस्या आहे, आव्हान आहे. मी अर्थसंकल्पाच्या उत्तरातच आपल्याला सांगितलं. कोरोनासारखा संकट आपल्यासमोर आलं, आपण त्याचा सामना केला. त्यामुळे जो संकट आपण सांगत आहे, जी अडचण आपण सांगत आहे, ती आपल्यासमोर आहे आणि ती दरवर्षी येत राहणार. त्यात नवीन नवीन कधी आपण थंडीने नुकसान होणार कधी विचार केला नव्हता. सततचा पाऊस हा नवीन कॉन्सेप्ट या ठिकाणी आला. असे अनेक आव्हान कृषी विभागामार्फत आणि सरकार पुढे येत आहे, शेतकऱ्यांपुढे येत आहे. आणि आपण ही बाब लक्षात घ्या की हा फक्त शेतकऱ्यांचा विषय नाही आहे. सरकार तर शेतकऱ्यांच्या सोबत आहेच आहे. परंतु आता अतिवृष्टी झाली यावर्षी, आपल्याला 32,000 कोटीचा पॅकेज द्यावे लागला. आता आपण कर्जमाफीचा निर्णय केला. शेतकरी वारंवार संकटात येत असल्यामुळे शेवटी हे सर्व पैसे जेव्हा आपल्याला द्यावे लागतात, याचा जेवढं नुकसान सरकारला होते, शेतकऱ्याला होते, त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट राज्याच्या विकासावर देखील होतो. अदरवाईज हे सर्व पैसे पायाभूत सुविधेवर किंवा इतर विकसित महाराष्ट्रासाठी आपल्याला खर्च करता आले असते, औद्योगिक प्रगतीसाठी खर्च करता आले असते, रोजगार निर्मितीसाठी करतो. शेतकऱ्याला देखील ताकद देणं आणि त्याला संकटात मदत करणं आवश्यक आहे. आपण जी अर्धा तास चर्चा या संदर्भात उपस्थित केली होती, त्या संदर्भामध्ये 9 आणि 10 मी या माध्यमातून आपल्या सर्व लोकप्रतिनिधींना, राज्याच्या जनतेला विनंती करतो की आता प्रत्येकाला आपल्याला आपल्या जीवनामध्ये, जीवनशैलीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. माननीय ग्रामविकास मंत्री या ठिकाणी आहे. त्यांनी आता अनेक अभियान या ठिकाणी राबवले. मी तर त्यांना देखील विनंती करणार आहे की आपण जे पंचायत राज अभियान या संदर्भामध्ये केलं, त्यात मोठ्या त्यांनी अनेक गोष्टी केल्या. त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये सकारात्मक बदलत आहे. गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान पूर्वी आला होता, आता देखील आपण त्या संदर्भात करत आहोत. परंतु हे पर्यावरणाचे जेवढे पॅरामीटर आहेत ते सक्तीने इम्प्लिमेंट करणं हे नगरविकास आणि आरडीटी दोघांची देखील जबाबदारी आहे. आपला जो पर्यावरण मंत्रालय आहे तो टोटली प्रदूषण मंत्रालय, कारण की ते सकारात्मक काम काहीच करत नाही की झाडं लावणं वगैरे. फक्त एखाद्या ठिकाणी प्रदूषण होत असेल तर त्याच्यावर प्रदूषणाला थांबवण्यासाठी आपला पोल्युशन कंट्रोल बोर्ड, सकारात्मक पर्यावरण दृष्टीने काम करण्यासाठी मग आपल्याकडे सामाजिक वनीकरण होतं. आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण 33% आपलं राज्य वन फॉरेस्ट कव्हरने या ठिकाणी ग्रीन पॅच असलं पाहिजे. आता बांबू लागवडीच्या संदर्भामध्ये आपण बांबूलावर आधारित उद्योगासाठी 50,000 कोटी रुपयाचं धोरण या ठिकाणी आणलं. मी अर्थसंकल्पाच्या उत्तरात आपल्याला सांगितलं की आपल्याला फळं लागवड करून किंवा बांबू लागवड करून मोठ्या प्रमाणामध्ये, आता वन्य प्राण्यांचा त्रास हा देखील एक नवीन नैसर्गिक संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेलं आहे. त्याच्यावर आपल्याला उपाययोजना संदर्भात करायच्या आहे. त्यामुळे आव्हानाने काय, आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या ठिकाणी आणलं, स्मार्ट आणलं. एआयचा वापर आपण करून जे काही शेतकऱ्याला ज्या पद्धतीने मदत करता येईल त्यामध्ये आपण पुढे. विद्यापीठाच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलं. आपण जर यावर्षीची पुरवणी मागणी पाहिली आणि अर्थसंकल्प पाहिलं तर विद्यापीठाला आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्यांचे पदमंजुरी देखील आपण करत आहोत. कारण की नवीन संशोधन आणि जे काही आव्हान आपल्यासमोर येतात त्यामध्ये विद्यापीठाने देखील काम करणं खूप आवश्यक आहे. आणि एआयमध्ये तर आपण अनेक प्रायव्हेट एंटरप्रेनरला देखील या ठिकाणी रेड कार्पेट टाकून त्यांच्यासाठी देखील अनेक संधी दिलेल्या आहे. एकंदरीत राज्य सरकारने जेवढे धोरणे या संदर्भात केले ज्याचा उल्लेख अर्थसंकल्पात झालेला आहे. आता आपण शेड नेट पॉलीहाऊसमध्ये कंट्रोल फार्मिंग या ठिकाणी करत आहोत. किमान कोणाकडे 10 एकर शेती असेल परंतु किमान 2 ते 4 एकरमध्ये व्हर्टिकल फार्मिंग आता या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे कमी क्षेत्रामध्ये जास्त पीक कसं घेता येईल आणि आपल्या शेतकऱ्यांनी प्रगती खूप केली आहे. मागील 25-50 वर्षामध्ये आपण खूप पुढे गेलो. परंतु एका बाजूने आपण पुढे जातो तर दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने पर्यावरण बदलामुळे जे संकट या ठिकाणी आलेलं आहे त्या संकटामुळे देखील आपल्यासमोर अनेक प्रश्न उद्भवतात आहे. परंतु या सर्व प्रश्न जेव्हा जेव्हा आव्हान आले तेव्हा सरकारने त्या दृष्टीने कारवाई केली, त्या दृष्टीने उपाययोजना केल्या. जे निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घ्यायचे असतात ते सर्व निर्णय शासनाने घेतलेले आहे. अनेक आव्हानं पुढे येतील, त्या सर्व आव्हानावर सरकार म्हणून सरकार आपली जबाबदारी निश्चितपणे प्रामाणिकतेने पार पाडत आहे. परंतु या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि आपण जो मुद्दा उपस्थित केला तो किती जरी 100% सत्य जरी असला
परंतु या संदर्भामध्ये जे काही आवश्यक उपाययोजना शासनाकडून करणे आवश्यक आहे ते आपण करत आहोत। रासायनिक खताचा उल्लेख आपण या ठिकाणी केला। आज आपण या ठिकाणी मी कालच आपल्या उत्तरात देखील सांगितलं की केंद्र सरकारने 2,40,000 कोटी रुपये रासायनिक खताची सबसिडी देशासाठी आणि महाराष्ट्राची सबसिडी त्यांची 27,850 कोटी होती। मागील वर्षी ती कमी झाली 19,000 कोटी। तर मग एका बाजूने जे नैसर्गिक शेती करून राहिलं त्याला आपलं जो अनुदान आहे 4 ते 5,000 रुपये आणि रासायनिक खताची सबसिडीमध्ये आपण त्या शेतकऱ्याला जे मदत करतो ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतो। त्यामुळे आता नैसर्गिक शेती अभियान हे राज्य सरकारने खूप प्राधान्य, आता समाजातल्या प्रत्येक घटकाला आपल्याला ऑर्गॅनिक पाहिजे, आपल्याला विषमुक्त पाहिजे। जे आपण फळभाजी खात आहोत, ज्या पद्धतीचे आपण जीवनामध्ये आपला जे काही आपल्याला खाद्य या ठिकाणी मिळत आहे, ऑइल मिळत आहे, ते सर्व आता प्रदूषित झालेलं आहे। हे प्रत्येकाला मान्य आहे। सोशल मीडियामध्ये आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहत आहोत। परंतु हे सर्व करत असताना या संदर्भामध्ये लोकांना सकारात्मक कामासाठी प्रोत्साहन देणे, त्यासाठी नवीन योजना या ठिकाणी तयार करणे हे सरकारचं प्राधान्य आहे। आपत्ती व्यवस्थापन असेल, शेतकऱ्याला मदतीच्या संदर्भात असेल, शेती क्षेत्रामध्ये असलेले सर्व आव्हानं असतील, जे काही सामान्य जनतेला आणि शेतकऱ्याला आणि समाजाच्या हितासाठी जे निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार या सर्व निर्णयाबद्दल अतिशय सकारात्मक आहे। आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा उपस्थित केली, त्यासाठी मी आपले आभार व्यक्त करतो। परंतु समाजातल्या प्रत्येक घटकाला स्वतःमध्ये बदल करावा लागेल। एक लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करत असताना मी निर्णय घेतलेला आहे की मी कधी प्लास्टिकचा वापर करत नाही, मी प्लास्टिकचे पुष्पगुच्छ स्वीकारत नाही। माझ्या कुटुंबातील कुठलाही सदस्य हा दिवाळीमध्ये फटाक्यांचा वापर या ठिकाणी करत नाही। ज्या ज्या गोष्टीमुळे शेवटी आपण रिमोटमध्ये जेव्हा बटन दाबतो ते चॅनल एका मिनिटात बदलते, परंतु आपण जेव्हा जीवनामध्ये कृती करतो रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या कृतीमुळे, आपल्या दिवसभराच्या कार्यक्रमामुळे पर्यावरणावर किती विपरीत परिणाम होतात त्याला कंपेन्सेट करण्यासाठी स्वतः आपण काय करत आहोत। माननीय मोदीजींनी एक पेड़ माँ के नाम, एक स्वच्छता अभियान असे अनेक उपक्रम राबवलेले आहे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने। परंतु या सर्व उपक्रमामुळे लोकांचा सहभाग यात आवश्यक आहे। विभागाचा सर्व लोकांनी काम करणं खूप आवश्यक आहे आणि मला विश्वास आहे की भविष्याचा जो दृष्टिकोन आणि जो विजन आपण या ठिकाणी तयार केलेला आहे त्या सर्व बाबीचा विचार करता ज्या पद्धतीने गडचिरोली में आपण 50 लाखों वृक्ष करोडो वृक्ष लागवड या ठिकाणी करत आहोत, विकास के साथ विरासत भी हा जो सरकारचा विजन आहे त्यातून निश्चितपणे जे आव्हानं तुम्ही जे उपस्थित केले त्या सर्व आव्हानाला तोंड देण्यासाठी, त्याचा सामना करण्यासाठी, त्याच्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी सरकार गंभीर आहे आणि निश्चितपणे आपल्याला अपेक्षित असलेले निर्णय आजपर्यंत झालेले आहेत ते भविष्यात होईल एवढं मी या ठिकाणी सांगतो। धन्यवाद।